नांदगाव शहरातील लक्ष्मीनगर येथील क्रेडिट ॲक्सेस ग्रामीण लिमिटेडमधील कॅशियर संशयित आरोपी उमेश देशमुख याने भरणा करण्यासाठी आलेली 11,77,750 रुपये रक्कम बँकेत न भरता परस्पर पळवल्याने नांदगाव पोलिसांनी 24 तासाच्या आत संशयित आरोपीस जळगाव जिल्ह्यातील चोपडा येथे अटक करून त्याच्याजवळून रोख रक्कम हस्तगत करत कारवाई केल्याने पोलिसांच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे। नांदगाव पोलीस विभागाकडून मिळालेल्या माहिती अशी की नांदगाव येथील क्रेडिट ॲक्सेस ग्रामीण लिमिटेड नांदगाव येथील कार्यालयात कॅशियर पदावर असलेल्या संशयित आरोपी उमेश देशमुख राहणार आडावत तालुका चोपडा जळगाव हा क्रेडिट ॲक्सेस ग्रामीण लिमिटेड नांदगाव येथील कार्यालयात काम करत असताना 3 एप्रिल रोजी नांदगाव कार्यालयात जमा केलेले 11,77,075 रुपये हे सदर बँकेत भरणा करणे आवश्यक असताना ते पैसे बँकेत न भरता अप्रामाणिकपणे स्वतःच्या फायद्याकरिता घेऊन पळून गेला। या संदर्भातील फिर्यादी प्रवीण अशोकराव खंदार तालुका नांदगाव याच्या फिर्यादीवरून नांदगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर 150/24 कलम 409-420 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता। या कामी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती, पोलीस उपअधीक्षक बाजीराव महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली नांदगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांनी तात्काळ सदर गुन्ह्याचे तपास कामी पोलिसांचे तपास पथक बनवून आरोपींच्या शोधासाठी धुळे व जळगाव जिल्ह्यात पाठवून आरोपींच्या मोबाईल नंबरच्या तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे शोध घेण्याच्या सूचना केल्या। तपास पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप बडे, पोलीस उपनिरीक्षक मनोज वाघमारे, पोलीस हवालदार विनायक वाघ, भारत कांदळकर, अलगट गोपनीय शाखेचे कॉन्स्टेबल अनिल शेरेकर, दत्तू सोनवणे यांनी सापळा रचून संशयितास 24 तासात चोपडा येथे ताब्यात घेत अटक करून त्याच्याकडून संपूर्ण रक्कम हस्तगत करत नांदगाव पोलीस स्टेशनमध्ये हजर केले। संशयित आरोपीने सदर रक्कम का पळवली याबाबत काही कारण पुढे आले नसून वरील घटनेचा अधिक तपास नांदगाव पोलीस करत आहेत। थोडासा शोधाशोध केली पण तो भेटला नाही। मग पोलीस स्टेशनला येऊन त्यांनी फिर्याद दिली। त्याच्यावरून पोलीस स्टेशनला 150/2024 409-420 प्रमाणे गुन्हा दाखल झाला। त्याच्यानंतर पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी, PSI वाघमारे आणि त्यांचा जो स्टाफ आहे यांनी ताबडतोबीने वेळ अजिबात वाया न घालवता पथक तयार केलं आणि पथक नंतर त्याचा माग काढत धुळ्याला गेलं, परंतु तो आरोपी धुळ्याला नाही भेटला। त्याच्यानंतर पथक जळगावला गेलं, त्याच्यामध्ये तांत्रिक विश्लेषणाची मदत घेण्यात आली आणि आरोपीला अवघ्या 12 तासामध्ये या टीमने जेरबंद केलेलं आहे। संपूर्ण 11,77,750 रुपये बॅगेसह रिकवर केलेले जे आपल्याला इथं बघायला मिळतात। सदरची कारवाई नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने सर, ॲडिशनल SP अनिकेत भारती सर आणि मनमाड SDPO बाजीराव महाजन यांच्या मार्गदर्शनामध्ये पूर्ण करण्यात आलेली आहे आणि आरोपी रंगेहात म्हणजे पकडलेला आहे, जेरबंद केलेला आहे। आता त्याला कोर्टापुढे हजर करण्यात येईल। अशा प्रकारे गुन्हा उघडकीस स्टार न्यूजसाठी बाबासाहेब कदम, नांदगाव।